रस्ते काय खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यात खड्डे हे कळायला महाग झालेलं आहे. माझा पहिला मुद्दा शहरातले रस्ते पाचही मतदारसंघ शहरातले रस्ते व्यवस्थित झाले का? ही जर कनेक्टिव्हिटी पक्की असेल तर प्रवास वेगवान होतो, दळणवळण व्यवस्थित होतो आणि व्यापार देखील वाढतं, हे तेवढंच खरं. त्यामुळे कुठलंही शहर हे विकसनशील आहे असं म्हणत असताना आतली कनेक्टिव्हिटी किती पक्की आहे आणि बिन खड्ड्याची आहे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. बोला नेते, रस्त्यांबद्दल तुमच्यापैकी कोणी बोलणार? बोला नेते, रस्ते व्यवस्थित तुमच्या नाशिक शहरात झालेत का? रस्त्यांबद्दलची नाराजी ही काही पर्टिक्युलर टप्प्यामध्ये पॉकेटमध्ये आहे हे नक्की जरी असलं तरीही त्यावरचे उपाय लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मी जे सांगतो की हे सरकार गरीब कल्याणाचं आहे. सगळ्या दलित वस्त्यातले 100% काँक्रिटीकरण करणारं हे अशा प्रकारचं हे झालेलं आहे. आणि झालेलं असलेलं ह्या आमदार निधीतून काय झालंय तर दलित वस्त्यांचं काँक्रिटीकरण केलेलं आहे. ज्या ठिकाणी 70 वर्षात हे रस्ते देऊ शकले नाही त्या ठिकाणी आमच्या आमदारांनी रस्ते दिलेले आहेत. त्यामुळे यांना हे सगळे श्रीमंतांच्या पार्ट्या आहेत, कारखानदारांच्या पार्ट्या आहेत, साखर कारखानदार पवार साहेबांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला पोचलेले जे आहेत त्यांच्या पिलावळीचे हे सगळं आरोप आहे. किती निधी रस्त्याच्या विकासासाठी एकूण सगळं तुमच्या आमदारांनी आणला? साधारणतः 50 कोटीपेक्षा जास्त निधी हा दलित वस्ती सुधारमध्ये गेलेला आहे या सगळ्या ठिकाणी. आणि याच्या आधारावर सर्वांना तिथलं आयुष्य सुकर झालं पाहिजे हा त्यातला उद्देश आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटीची कामं चालू आहेत, परंतु आपलं घर आवरायला काढल्यानंतर सुद्धा जसा त्रास होतो तेवढा त्रास आता सहन करणं आवश्यक आहे.